प्रश्न पहा, VGGS 2024 प्री समिट सेमिनार ऑन केमिकल नुकताच कुठे आयोजित केला जाईल? गुजरात. भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र तैनात केले आहे? एडनचे आखात. IMT ट्रायलट 2024 युद्ध सराव. भारत, मोझांबिक आणि टांझानियाच्या नौदलामधील सागरी युद्ध सराव ही सरावाची दुसरी आवृत्ती होती. 28 मार्च 2024 रोजी नाकाला, मोझांबिक येथे झाला. 1 एप्रिल ओडिशा निर्माण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा, 1 एप्रिल 1936ला ओडिशा राज्याची निर्मिती झाली आहे. त्यानंतर याच दिवसाला उत्कल दिवस किंवा विश्व मिलन दिवस असे संबोधले जाते. त्यानंतर पहा, अंधत्व प्रतिबंध सप्ताह नॅशनल प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक 2024. प्रत्येक वर्षी भारत सरकार 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान हा राबवला जातो. पुढे पहा, 1960 सालापासून याची सुरुवात करण्यात आली. राजकुमारी अमृत कौर भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री आणि जवाहरलाल नेहरू यांची स्थापना. त्यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस नॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट 2024. सुरुवात 2023ला झाली. दरवर्षी 30 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट कचरा कमी करण्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शून्य कचरा उपक्रमांना चालना देणे. नेक्स्ट प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने 51 वर्षांनंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रिन हे लँडर पाठवले आहे? अमेरिका. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या देशाने कमळाच्या आकाराचा उपग्रह लॉन्च केला आहे? चीन. नेक्स्ट पहा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरोघरी सेवा योजना सुरू केली आहे? पंजाब. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले? उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे? हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न पहा, सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केला आहे? भारत. नेक्स्ट प्रश्न, कॅन्सरसाठी लढण्यासाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या सिरपचे नाव काय? प्रिवेल हे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबत चा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली? मालदीव. प्रश्न, कोणत्या राज्याने योगश्री ही योजना सुरू केली आहे? पश्चिम बंगाल. नेक्स्ट प्रश्न पहा, पद्म पुरस्कार विजेते राशिद खान यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? संगीत. नेक्स्ट प्रश्न, AJS बहल यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? निवृत्त ब्रिगेडियर. नेक्स्ट पहा, अलीकडेच PFRDA बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? परम शेख. नेक्स्ट प्रश्न, मर्सरच्या 2023 गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? हैदराबाद. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा अलीकडेच 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे? नितीन साहनी. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच कोणते राज्य सरकार सर्व जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे? मध्य प्रदेश. पुढील पहा, FIH हॉकी अवॉर्ड ज्युनियर वर्ल्ड कप 2023 नुकताच कोणत्या शहरात पार पडला? क्वालालंपूर.